हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, आज आपण पाहणार आहे आणखी एक समोरचा पॉईंट काय ज्याच्यामध्ये अँटी मार्कोनी कर्व रूल हा आपण म्हणू शकतो किंवा परऑक्साईड इफेक्ट सुद्धा म्हटलं जातं. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज बीन बाय मार्कोनी कर्व रूल, त्याचं स्टेटमेंट सुद्धा पाहिला आणि तो रूल कसं काम करतो अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत हे सुद्धा आपण काय केलं, स्टडी केलं. बट आज आपण पाहणार आहे त्या आणखी समोरचा पॉईंट ज्याचं नाव आहे अँटी मार्कोनी कर्व. अँटी मार्कोनी कर्व रूल किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं जातं किंवा दुसऱ्या वर्ड मध्ये म्हटलं जातं परऑक्साईड इफेक्ट. परऑक्साईड इफेक्ट. आता मार्कोनी कर्व रूल काय म्हणत होता, मार्कोनी कर्व रूल काय म्हणत होता, जो काही मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं, तर जो काही अनसिमेट्रिकल रिएजंट असतो का ज्याला कमी हायड्रोजन असतात, डबल बॉन्डेड कार्बन इन अनसिमेट्रिकल रिएजंट, the negative part goes to that carbon atom which having minimum number of hydrogen atom. जसं हा जो काही एक्झाम्पल आहे याची जर रिएक्शन मी एखाद्या HBr सोबत जर केली तर हा जो काही माझा निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा, दॅट इज माय रिएजंट, आलं का लक्षात, HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड, हा जो काही निगेटिव्ह पार्ट आहे रिएजंटचा हा अशा कार्बनला कडे जाईल का ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कमी असणार आहे. मग हे डबल बॉन्डेड कार्बन आहेत, या दोन डबल बॉन्डेड कार्बन मध्ये हा जो काही कार्बन आहे याच्याकडे काय आहे, 0 हायड्रोजन आहेत, याच्याकडे तरी 1 आहे, म्हणजे इथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे, म्हणून हा जो काही निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मिनिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. स्टेटमेंट पाहिलं असेल तुम्ही आणि नंतर हा इथे येईल. तर या रूलनुसार तुमची रिॲक्शन जी काही असणार आहे ती असणार आहे अशी. आलंय लक्षात, म्हणजे तुमचा 2 मिथाइल ब्यूट 2 इन हा कशामध्ये कन्वर्ट होईल, तो होईल तुमचा 2 ब्रोमो 2 मिथाइल ब्युटेन याच्यामध्ये कन्वर्ट होईल. आलंय लक्षात. सो हा तुमचा झाला मार्कोनी कर्व रूल. पण आता त्याच्या अपोजिट एक रूल आहे ज्याचं नाव आहे अँटी मार्कोनी, जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जो काही प्रिव्हियस व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण हा रूल स्टडी केला आहे. But today we will discuss about that is the anti-Marconi curve rule. So let's see what happened. Anti-Marconi curve rule or peroxide effect. याला peroxide effect का बरं म्हटलं जातं, कारण इथं तुम्ही दोन प्रकारचे peroxide यूज करू शकता, Na2O2. सोडियम peroxide या मॉलिक्यूलचं नाव असतं सोडियम peroxide. सोडियम peroxide. आलं लक्षात. आणि किंवा याला दुसरा आणखी एक मॉलिक्यूल यूज करू शकता तुम्ही, H2O2. याला म्हटलं जातं हायड्रोजन परऑक्साइड. याला काय म्हटलं जातं, हायड्रोजन परऑक्साइड. ओके, सो नाउ दॅट इज युअर सोडियम परऑक्साइड अँड हायड्रोजन परऑक्साइड. याला परऑक्साइड इफेक्ट का बरं म्हटलं जातं, कारण जेव्हा तुम्ही हे रिएजंट ऍड करता तेव्हा तुमचा प्रॉडक्टच चेंज होतो. आलं लक्षात. जेव्हा तुम्ही हे रिएजंट ऍड करता तेव्हा तुमचा प्रॉडक्टच काय होतो, चेंज होतो. बघा कसा होणार आहे. सो ना बेसिक रिएक्शन घेतो, एक CH3C CH डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा एक मॉलिक्यूल आहे, याचं नाव आहे दॅट इज 2 मिथाइल ब्यूट 2 इन. हा एक मॉलिक्यूल आहे. याची रिएक्शन कुठल्याही तुम्ही H सोबत करा. X काय असतात, निगेटिव्ह, हायड्रोजन काय असतो, पॉझिटिव्ह, आणि X म्हणजे काय आपलं क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन. Cl ठेवा, ब्रोमिन ठेवा किंवा आयोडीन ठेवा, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन काही पण ठेवू शकता. सो होणार काय आहे इथं, वेन दॅट इज 2 मिथाइल ब्यूट 2 इन. याच्यासाठी स्टेटमेंट बघा, अँटी मार्कोनीचं आपलं राहिलं लिहायचं, मी डायरेक्ट रूलच घेतला. स्टेटमेंट घ्या, डायरेक्ट स्टेटमेंट. द निगेटिव्ह पार्ट किंवा असं लिहा, इन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन द निगेटिव्ह part of
reagent goes to that carbon atom which having higher number of hydrogen, खूप इम्पॉर्टंट ॲटम. आता हा रूल अपोजिट आहे म्हणून त्याला म्हटलं अँटी मार्कोनी. मार्कोनी त्याच्या अपोजिट अँटी मार्कोनी. आलं लक्षात? सो अँटी मीन्स अपोजिट. आता होणार काय बघा, काय होणार आहे? इन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव्हिंग हायर. हा खूप इम्पॉर्टंट. लास्ट रूल मध्ये आपण पाहिलं का जो काही निगेटिव्ह पार्ट होता तो कमी नंबरच्या हायड्रोजन वाल्या कार्बन कडे जात होता. कमी नंबरचे हायड्रोजन म्हणजे असा कार्बन, डबल बॉन्डेड मधला असा कार्बन ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहेत. हे मागच्या व्हिडिओ मधला त्याला म्हणत होतो आपण फक्त मार्कोनी कॉफ, पण हा कोणता आहे? अँटी मार्कोनी. सो फरक एवढाच आहे का आता जो काही निगेटिव्ह पार्ट असेल रिएजंटचा हा कमी हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे न जाता तो जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे जाईल. आलाय लक्षात? सो नाउ दॅट इज नोन ॲज मार्कोनी कॉफ्स आणि अँटी मार्कोनी कॉफ्स. सो तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे CH3 CH सिंगल बॉन्ड Br सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे तुमचा 2 मिथाइल ब्यूट टू इन हा कशामध्ये कन्वर्ट होईल? दॅट इज 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूटेन. 2 ब्रोमो 3 मिथाइल ब्यूटेन. आलाय लक्षात? याच्यासाठी आणखी एक रिएक्शन घेणार आहे आपण. कन्सिडर करा एखादा सायक्लोवाला मॉलिक्यूल आहे तुमच्याकडे, इथं एक CH3 आहे आणि याची जर रिएक्शन तुम्ही कोणासोबत केली? याची जर हायड्रो आयोडिक सोबत रिएक्शन केली, आयोडीन घेतलाय मी इथं, क्लोरीन ब्रोमीन काही पण घेऊ शकता. So now negative part of reagent goes to that carbon atom which having minimum or maximum depend upon this. So हा जो काही निगेटिव्ह पार्ट आहे हा अशा कार्बनकडे जाईल जिथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे. इथं 1 हायड्रोजन आहे, इथं 0 हायड्रोजन आहे. पण ही रिएक्शन होताना इथं कॅटॅलिस्ट तुम्हाला यूज करावे लागतात H2O2. इथं सुद्धा काय होणार आहे? कॅटॅलिस्ट H2O2. म्हणून त्याला म्हटलंय पर ऑक्साईड आहे, सोडियम पर ऑक्साईड, हायड्रोजन पर ऑक्साईड. मग हे पर ऑक्साईड इफेक्ट त्याचमुळे बोलले त्याला का जर हे कॅटॅलिस्ट टाकले तर तुमचा मार्कोनी कॉफ्स रूल नुसार रिएक्शन होणार नाही, ती त्याच्या अपोजिट होईल. म्हणून या रूलला म्हटलंय अँटी मार्कोनी कॉफ्स रूल. सो हे झालं स्टेटमेंट. रिएक्शन एक्सप्लेन करू शकता तुम्ही. सो नाव काय मिळणार आहे तुम्हाला? त्यावेळेस प्रॉडक्ट मिळणार आहे हा वाला निगेटिव्ह पार्ट, एक आयोडीन इथं आणि या तऱ्हेनं. म्हणजे तुमचा असेल दॅट इज 1 आयोडो 2 मिथाइल सायक्लो ब्युटेन, या तऱ्हेनं तुमचा प्रॉडक्ट असेल. आलं लक्षात? सो नाउ दॅट इज युअर पॉइंट. नेक्स्ट रिएक्शन घेऊ. मग याचं नाव काय? दॅट इज 1 मिथाइल ब्यूट 1 इन. याचं नाव असणार आहे 1 आयोडो 2 मिथाइल ब्युटीन, कारण प्रायोरिटी आपल्याला आयोडीनला द्यावं लागेल आता जेव्हा हालाइड ॲटम असेल. सो मार्कोनी कॉफ्स रूल म्हणजे काय का निगेटिव्ह पार्ट हा रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट. मार्कोनी कॉफ्स रूल मध्ये काय असतं? निगेटिव्ह पार्ट कमी नंबरच्या कार्बनकडे जातो, जिथं कमी हायड्रोजन आहेत अशा कार्बनकडे जातो. डबल बॉन्डेड कार्बन पाहायचे, ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहेत त्याच्याकडे निगेटिव्ह पार्ट जातो. आणि अँटी मार्कोनी मध्ये त्याच्या अपोजिट अशा कार्बनकडे जातो जिथं जास्त हायड्रोजन आहेत. पण तिथं कॅटॅलिस्ट कोण असतोय? H2O2 किंवा इथं तुम्ही जर म्हटलं तर Na2O2 हे सुद्धा घेऊ शकता. 2 पैकी कुठलंही घेऊ शकता. आलं लक्षात? सो नाव दॅट इज अवर मार्कोनी कॉफ्स अँड अँटी मार्कोनी कॉफ्स रूल. त्याला आपण कॉफ्स पण म्हणतो किंवा मार्कोनी अँड अँटी मार्कोनी कॉफ रूल सुद्धा आपण काय म्हणतो त्याला म्हणू शकतो. सो नाव दॅट इज अवर स्टेटमेंट. ओके, एक रिएक्शन आणखी घेऊ आपण. कन्सिडर करा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. आणि जर तुम्हाला असं बोलले तर HBr निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं Na2O2 असं बोलले असतील,
किंवा याच्याच जागी जर त्यांनी म्हटलं का H2O2 हायड्रोजन परऑक्साईड, तर होणार काय H पॉझिटिव्ह Br निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मिनिमम और मॅक्सिमम, डिपेंड करतं. परऑक्साईड इफेक्ट असेल तर जास्तीत जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनकडे जाईल तो, आणि हा असा येईल परऑक्साईड इफेक्ट आहे ना इथं. सो निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट गोज टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मॅक्सिमम नंबर ऑफ हायड्रोजन. इथं 2 हायड्रोजन आहेत, इथं एकच आहे. इथं हायड्रोजनची संख्या जास्त आहे म्हणून निगेटिव्ह पार्ट त्याने ओढून घेतलाय, खेचलाय. त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे इथं CH2 सिंगल बॉन्ड CH3, आणि या कार्बनला कोण अटॅच होईल? ब्रोमीन, कारण हायड्रोजन ब्रोमीन इथं येईल. सो नाव दॅट इज प्रोपीन कन्वर्टेड इनटू द 1-ब्रोमोप्रोपेन. सायक्लिकचं एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. बघा काय होणार आहे सायक्लिकमध्ये, एकदम इझी. कन्सिडर करा हा एक मॉलिक्यूल असणार आहे तुमचा, हा एक मॉलिक्यूल आहे. इथं एक डबल बॉन्ड आहे आणि हा एक इथाइल ग्रुप आहे. याचं नाव काय असणार आहे? 1-इथाइल सायक्लोपेंटीन. 1-इथाइल सायक्लोपेंटीन. आता या मॉलिक्यूलची जर रिएक्शन तुम्ही HCl सोबत केली आणि इथं जर तुम्हाला एखादा कॅटलिस्ट दिला हायड्रोजन परऑक्साईड H2O2, मग मॉलिक्यूल होणार काय? आपल्याला माहित आहे HCl असो, HBr असो किंवा HI असो, कोणी असो, त्याच्यामध्ये HCl, HBr आणि HI याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट हे असतात. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन निगेटिव्ह असतात, तर हायड्रोजन काय असतात? सर्व पॉझिटिव्ह असतात. ओके, सो निगेटिव्ह पार्ट. आणि आपला रूल काय म्हणतो? अँटी मार्कोनी ऑफ रूल बघतो, कारण H2O2 दिलाय म्हणजे समजून जायचं कुठला रूल आहे? अँटी मार्कोनी. Na2O2 जर दिलं तर समजून जायचं अँटी मार्कोनी. आणि अँटी मार्कोनी मध्ये काय होतं? हा जो काही निगेटिव्ह पार्ट असतो हा कुठल्या कार्बनकडे जातो? हा एक डबल बॉन्डेड कार्बन आहे, हे आपले 2. या कार्बनने 4 बॉन्ड फॉर्म केले, त्याने 3च बॉन्ड फॉर्म केले, म्हणजे इथं एक हायड्रोजन आहे. आलंय का लक्षात? कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो. सो निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन गोज टू दॅट कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मॅक्सिमम नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि तुम्हाला असा मॉलिक्यूल मिळतो जो इथं शो केलेला आहे. इथं येईल तुम्हाला Cl. सो नाव दॅट इज युअर 1-chloro-2-इथाइल सायक्लोपेंटेन. मग ह्या रिएक्शन कशा एक्सप्लेन करायच्या? सिंपल मध्ये. आता अँटी मार्कोनिकॉफच्या सर्व रिएक्शन लिहून घ्यायच्या. तिथं एकच सांगायचं, इन दॅट रिएक्शन वेन 1-इथाइल सायक्लोपेंटीन इज ट्रीटेड और रिएक्टेड विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ असं द्यावं लागेल तुम्हाला. इन प्रेझेन्स ऑफ Na2O2 और H2O2, कारण याच्याशिवाय तो अँटी मार्कोनिकॉफ रूल दाखवणार नाही. सो इन प्रेझेन्स ऑफ Na2O2 अँड H2O2 गिव्स 1-chloro-2-इथाइल सायक्लोपेंटेन. अशा तऱ्हेने आलं लक्षात? सो ही रिएक्शन कशी एक्सप्लेन करणार? ही दुसरी तर सांगितली मी आता. पहिली रिएक्शन, व्हेन प्रोपीन इज ट्रीटेड विथ हायड्रोब्रोमिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ H2O2 or Na2O2 Na2O2 gives 1-bromopropane. This reaction which takes place by peroxide effect or anti-Markovnikov rule. ओके, हे 2 रूल आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो नाव या तऱ्हेने आपल्याला पाहायचं आहे. बाकीच बघू आपण नेक्स्ट लेक्चरला.